नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा सकाळचे 7 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर आता मी जरा उशिरा येते कामावर कारण मुलाचा कॉलेजचा टायमिंग चेंज झाला आहे. तर पहिल्या कामावर मी आली, एंट्री केली आणि लंचसाठी बनवली मस्तपैकी कोबी आणि बीन्सची भाजी. थोडासाच टोमॅटो टाकला आहे, मिरचीची फोडणी दिली आणि कोबी आणि बीन्सची सुकी भाजी बनवली. त्यानंतर बनवल्या चपात्या. हे गाजर उकडून ठेवले तुकडे करून. त्यानंतर जी रात्रीच्या 2 चपात्या उरल्या होत्या त्याची फोडणीची पोळी केली आहे. नाश्त्यामध्ये उपमा केलेला आहे. त्यांना असा पातळ उपमा आवडतो कांदा आणि टोमॅटो घालून. तर मस्तपैकी असा पातळ असा उपमा केलेला आहे. सगळं जेवण कढईतलं वगैरे रिकामी केलं आहे, भांड्यामध्ये ट्रान्सफर करून सगळे भांड्याचा ढीग घासलेला आहे. आता हे भांडे मी पुसणार आहे. तर ह्या कपड्यांनी भांडे पुसून जागेवर ठेवले. सगळं जेवण झाकून ठेवलं. किचन गॅस सगळा क्लीन केला. गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता चालली आहे दुसऱ्या घरी. तर सगळे भांडे घासल्यानंतर पुसून ठेवायचं काम पण माझंच असतं. तर त्यानंतर खाली उतरली. आता चालली आहे मी दुसऱ्या टॉवरवर. तर जे नवीन काम भेटलं आहे तेच काम आता तुम्हाला दाखवणार आहे मी. तर ते काम ह्या दुसऱ्या टॉवरमध्ये, ते मी तिकडे चालली आहे. तर तिकडे आता काय जेवणामध्ये नवीन रेसिपी बनवते ते तुम्हाला दाखवते. तर लिफ्टच्या बाहेर आली आणि कामावर टच झाली. कामावर गेल्यावर सगळ्यात आधी मी ब्रेकफास्ट बनवणार आहे कारण त्यांचा ब्रेकफास्टचा टायमिंग असतो. तर या घरात येते मी कामाला, हेच माझं नवीन काम आहे. तर ब्रेकफास्टमध्ये हा रवा उत्तप्पा बनवलेला आहे. कांदा टोमॅटो गाजर घालून चीज घालून मस्तपैकी व्हेजिटेबल चीज रवा उत्तप्पा बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त चीज आणि व्हेजिटेबल टाकलेला हा रव्याचा उत्तप्पा. त्यानंतर दाल पालक बनवलेली आहे. दाल पालक बनवलेली खूप टेस्टी झालेली. त्यानंतर हे हराभरा पनीर बनवलेलं आहे. याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की रेसिपी देईल. तर हराभरा पालक खूप टेस्टी लागतो. त्यानंतर हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. 2 वांगी होती मस्त भाजून कांदा टोमॅटो टाकून वांग्याचं भरीत केलं. त्यानंतर भात बनवला आहे, मोकळा भात मस्त पाणी काढून सनी. आणि आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलच्या या चपात्या बनवलेल्या आहेत. या घरात मला 12 ते 15 चपात्या बनवावे लागतात. तेल लावून मस्तपैकी 12-15 चपात्या बनवल्या. सगळं जेवण रेडी आहे. अर्धं जेवण झाकून ठेवलं आहे, अर्धं जेवण थोडंसं गार झाल्यावर झाकणार आहे. तोपर्यंत किचन गॅस क्लीन करून मी निघाली इकडून माझ्या घरी. तर हे माझं दुसरं काम आणि शेवटचं काम आहे. तिसरं काम माझं उद्यापासून सुरू होणार आहे. तर लिफ्टमधनं आली आणि आता चालली आहे लिफ्टमधनं खाली उतरते. बसायला गेली, लिफ्टमध्ये स्टूल होता, बसायला गेली तर गुडघाच फोल्ड होत नव्हता. सकाळपासून उभी होती, 12 वाजले तरी उभीच होती, त्यामुळे गुडघा एकदम टाठरला होता. तर उभं राहिलं की बसायला थोडा त्रास होत होता. 2 मिनटं जरा लिफ्टमध्ये बसली, रिलॅक्स केलं आणि मग लिफ्टमधनं बाहेर आली आणि आता चालली आहे मी घरी. तर मला असाच खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.